खरं तर MHT-CET एक्झाम होण्याआधीच आता तुम्हाला कॉल्स येणं वगैरे स्टार्ट झालं असेल, वेगवेगळ्या कॉलेजेसकडून असेल किंवा वेगवेगळ्या कंपनीजकडून असेल की आमच्या इकडं तुम्ही या आणि ॲडमिशन्स कन्फर्म करा किंवा या कॉलेजमध्ये ॲडमिशन स्टार्ट झालं आहे तिथं तुम्ही ॲडमिशन येऊन कन्फर्म करा. त्याचसोबत प्रोव्हिजनल ॲडमिशन्स काही ठिकाणी स्टार्ट झालेत. हे सगळे कॉल्स आता पेरेंट्सचे रिसीव्ह होत आहेत. एकतर भरपूर पेरेंट्स मला सुद्धा क्वेरी विचारत आहेत की जी कॉलेजेस अजून CET एक्झामच झालेली नाही आहे मग ती कॉलेजेस कशाच्या बेसिसवरती ॲडमिशन्स देत आहेत. एकतर मला तुम्हाला दोन गोष्टी सांगायच्या आहेत. ही जी ॲडमिशन्स आहेत, एक आहे ती म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आणि दुसरं असतं प्रोव्हिजनल ॲडमिशन्स. प्रोव्हिजनल ॲडमिशन्स म्हणजे काय, ज्या कॉलेजच्या सीट्स व्यवस्थित भरत नाहीत किंवा त्यांना विश्वासच नाही की आपल्या कॉलेजच्या सीट्स ज्या आहेत त्या वॅकंट राहणार आहेत. ठीक आहे, मग असे कॉलेजेस काय करतात, आधीच मुलांना सीट्स ऑफर करून ठेवतात आणि जे म्हणजे मुलांची ॲडमिशन्स तिथं कन्फर्म करून ठेवतात. ठीक आहे, आणि मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन्स ही प्युअरली डोनेशन्सवरूनच येतात. आता माझ्या हाती तरी त्या पूर्ण कॉलेजेसची जी डोनेशनची लिस्ट आहे तीच मिळालेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की CET एक्झाम होण्याआधीच तुम्हाला आत्तापासून वेगवेगळ्या कॉलेजेसची कॉल्स वगैरे येणं स्टार्ट झाले की तुम्हाला CETमध्ये कमी मिळू शकतात वगैरे, तर त्यासाठी तुम्ही आत्ताच आमच्याकडे ॲडमिशन्स कन्फर्म करा. तर अशा स्कॅमपासून थोडं दूर राहा. एकतर यावर्षी भले 8 लाख विद्यार्थी असू देत की 10 लाख असू देत, ठीक आहे, तुमचा मेन फोकस काय आहे, जेवढ्या दिवस आता राहिले तेवढे शक्य तितकी मेहनत करून एक चांगलं पर्सेंटाईल कसं मिळवत आहेत. हे बाळांनो मॅनेजमेंट कोटा वगैरे आपण बोलतो, परंतु त्या मॅनेजमेंट कोटाचे जे डोनेशन्स आहेत, पुण्यामधल्या नॉर्मल टियर 2च्या ॲव्हरेज कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रँचसाठी 8 ते 12 लाख रुपये फक्त डोनेशन्स घेतलं जातं. ठीक आहे, त्यानंतर तुमची दरवर्षी तुम्हाला टोटल फीस भरावी लागते. तुम्हाला कुठलाही कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही जर तुम्ही मॅनेजमेंट कोटा थ्रू गेला असेल. मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स कधी ट्राय करायच्या आहेत, इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्सच्या कधी ट्राय करायचे आहेत आणि त्याच्यासोबत हे जे प्रोव्हिजनल ॲडमिशन्स वगैरे आहेत हे कधी ट्राय करायचे याच्याबद्दल मी नक्की व्हिडिओ बनवेल. परंतु आत्ता जो तुमचा फोकस आहे ना, उगाच कॉम्पिटिशन हाय आहे म्हणून कुठेही ॲडमिशन्सला बळी पडू नका. कारण का, या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त बळांनो तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला ॲडमिशन्स व्यवस्थित दिली जात नाहीत. सगळ्यात जास्त स्कॅम्स जे असतात ना ही या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये होतात. मला अजूनही एक उदाहरण आठवले, लास्ट इयर मुलीला 95.80% असून सुद्धा नाशिकच्या एका लोकल टियर 3 कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्यावं लागलं होतं. फक्त का, तर त्यांनी व्यवस्थित गाईड केलंच नाही, फॉर्म वगैरे काही भरू दिला नाही. का, आशेवर ठेवलं की आम्ही तुम्हाला पुण्यातलं टॉप कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स किंवा IT ब्रँचमध्ये ॲडमिशन्स देतो म्हणून. ठीक आहे, सो या गोष्टींपासून थोडं दूर राहा. सगळ्यांना खरं तर नमस्कार. आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो आहे आपलं केमिस्ट्रीमध्ये 45+ कसं स्कोअर करता येतं. एक गोष्ट सांगतो, ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमधून बाहेर पडणार आहात ना, एक गोष्ट तुम्ही नक्कीच बोलणार की केमिस्ट्री खूप इझी होतं, केमिस्ट्रीमध्ये आरामात तुम्हाला 40+ आरामात मार्क्स मिळू शकतात. ही यासाठी लास्ट 2 इयर्सचे जर क्वेश्चन पेपर्स बघाल, मोस्ट ऑफ दी जे क्वेश्चन्स आहेत ना सगळे टेक्स्टबुक बेस्ड आहेत. मग ज्यावेळी आपल्याला फिजिक्स टफ वाटतं, मॅथमॅटिक्स लेंदी आणि डिफिकल्ट येते, त्यावेळी एक असा सब्जेक्ट केमिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही बऱ्यापैकी स्कोअर केलेत तर भलेही फिजिक्समध्ये एक 5-10 मार्क कमी आले तरी ते तुम्ही इकडे कव्हरअप करू शकता. ठीक आहे, सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी सिम्पल 5 स्टेप्स देणार आहेत जेणेकरून आत्तापासून जरी व्यवस्थित अभ्यास केला तरी केमिस्ट्रीमध्ये 45+ तुम्ही आरामात मार्क्स मिळवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, व्हिडिओच्या एंडिंगमध्ये मी तुम्हाला एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्या मुलांनी व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघायचं आहे, चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब देखील करायचं. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. तर केमिस्ट्रीमध्ये 45+ मार्क्स कसे स्कोअर करायचे हे मी सिंपल 5 स्टेप्समध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर मला सांगायचं आहे की लास्ट इयर केमिस्ट्रीची जी डिफिकल्टी लेवल काय होती ते थोडक्यात मी सांगतो. एक म्हणजे काय, लास्ट इयर मोस्ट ऑफ द जे पेपर्स होते सगळे इझी टू मॉडरेट लेवलचेच आले होते. ठीक आहे, इव्हनिंग शिफ्टची जे पेपरची केमिस्ट्रीची जी डिफिकल्टी लेवल होती ती स्लाइटली थोडी जास्त होती कंपॅरेटिव्हली जी मॉर्निंग शिफ्टचे पेपर होते त्यानुसार. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड टेक्स्टबुक बेस्ड सगळे क्वेश्चन्स विचारले होते. ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आहे, टेक्स्टबुक लाईन बाय लाईन रीड केले, अशा मुलांसाठी केमिस्ट्रीमध्ये 40+ मार्क्स स्कोअर करणं खूप इझी होतं. ठीक आहे, आता केमिस्ट्री काय इम्पॉर्टंट आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट गेल्या 2 वर्षांपासून मॅथ्स जे आहे ना कंपॅरेटिव्हली टफ आणि लेंदी येते. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये बघाल तर विद्यार्थ्यांना खूप डिफिकल्टी येतात कारण का आपल्याला 90 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. मग अशा सिच्युएशनमध्ये जो गॅप आपला मार्क्समध्ये क्रिएट होते फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये, तो जर भरून काढायचा असेल तेवढा शक्य तेवढा स्कोअर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आणावाच लागेल. ठीक आहे, आणि केमिस्ट्रीमध्ये स्कोअर करणं खूप इझी आहे जर तुम्ही व्यवस्थित
ॲटलिस्ट बेसिक कन्सेप्ट जरी फॉर्म्युलाज जरी पार्ट असतील ना तरीसुद्धा केमिस्ट्रीमध्ये 45+ स्कोर बाळांनो येऊ शकतो. फक्त व्यवस्थित काय करायचं आहे, रिव्हिजन. 45+ स्कोर करण्यासाठी स्टेप नंबर 1 काय आहे तर एकही चॅप्टर तुम्हाला स्किप करायचं आहे. डोंट स्किप एनी चॅप्टर. हे यासाठी सांगतोय, केमिस्ट्रीमध्ये बाळांनो सगळ्यात जास्त गरजेचं काय आहे, जेवढा शक्य असेल तेवढा सिलेबस कवर. भलेही तुम्ही फिजिक्समध्ये काही चॅप्टर स्किप केले काही हरकत नाही, परंतु सांगतो एकच सांगायचं आहे की मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्रीचा एकही चॅप्टर स्किप करू नका. मला अजूनही आठवतं की माझ्या प्रिपरेशनच्या वेळी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स चॅप्टर डिफिकल्ट जायचा, तो स्किप केला होता. 3 क्वेश्चन्स विचारले होते, एक तो तुक्का मारून कसा काय म्हणजे क्वेश्चन्स बरोबर आला, परंतु 2 क्वेश्चन्स हातातून गेले. मग अशा सिच्युएशनमध्ये पण नंतर वाटायला लागतं की केमिस्ट्रीचे काही चॅप्टर जरी स्किप केले असते तरी बरं झालं असतं. ॲटलिस्ट त्या चॅप्टरचे ॲडव्हान्स लेवलला तो परफेक्ट करू नका, परंतु बेसिक आयडिया जरी माहिती असेल ना तरी ते बाळांनो इनफ आहे. त्यामुळे स्टेप नंबर 1 आहे, पुढच्या 15 दिवसांमध्ये तुम्हाला जे चॅप्टर्स आधी इनकम्प्लीट आहेत तुमचा सिलेबस तो पहिल्यांदा परफेक्ट करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, सतत जे चॅप्टर्स कवर केले त्याचं रिव्हिजन करायचं आहे. ठीक आहे, ही होती पहिली स्टेप, डोंट स्किप एनी चॅप्टर. आता स्टेप नंबर 2 म्हणजे काय असणार आहे तर केमिस्ट्रीसाठी फक्त PYQs वरती थांबून बाळांनो गरजेचं नाही आहे. कारण का केमिस्ट्रीला कोणता क्वेश्चन विचारतील ना सांगता येत नाही. तो टेक्स्टबुकमधून पण विचारू शकतात किंवा कुठल्याही रेफरन्स बुकमधून सुद्धा विचारू शकतात. मग अशा वेळी काय करायचं आहे, एखादा चॅप्टर तुम्ही परफेक्ट करता, लाईक तुम्ही सॉलिड स्टेट परफेक्ट अभ्यास करताय, तर त्या चॅप्टरचे पहिल्यांदा PYQs करायचे आहेत. जेवढे PYQs भेटतील त्या चॅप्टर रिलेटेड सगळेचे सगळे परफेक्टली करायचे आहेत. आणि जेवढे काही रेफरन्स बुक म्हणजे इतर बुक्समधले MCQs वगैरे असतील ना ते सुद्धा सॉल्व करा. हे यासाठी सांगतोय, कोणता क्वेश्चन विचारतील तो बाळांनो सांगता येत नाही. आणि तसं पण केमिस्ट्रीचे जे PYQs असू द्यात किंवा क्वेश्चन सॉल्व करायला जास्त वेळ लागतच नाही, पटकन तुम्ही त्याचा आन्सर टिक करू शकता आणि पुढे जाऊ शकता. ठीक आहे, त्यामुळे स्टेप नंबर 2 आहे, उरलेल्या 15 दिवसांमध्ये प्रत्येक चॅप्टरचे पहिल्यांदा PYQs व्यवस्थित रिवाईज करायचे, सॉल्व केले नसतात तर PYQs सॉल्व करायचे आहेत. आणि ॲडिशनल काही जे MCQs वगैरे असतील ना ते व्यवस्थित सॉल्व करा. आणि ते शक्य असेल तर टाईम बाउंडेडमध्ये सॉल्व करा. कारण का केमिस्ट्रीमध्ये मोस्टली तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये कसा क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येईल ना याच्यावरती तुमचा फोकस असला पाहिजे. ठीक आहे, स्टेप नंबर 3 सांगण्याआधी तुम्हाला इझी आणि हाय वेटेज चॅप्टर्स वगैरे डिस्प्ले केले आहेत. आता ही जी PDF आहे ना आपल्या ॲपमध्ये जो फ्री मटेरियल सेक्शन आहे त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिले आहे. त्यामुळे ज्या मुलांना ही PDF वगैरे हवी असेल ना तर त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्याच्यामध्ये जाऊन फ्री मटेरियल सेक्शनमधून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. स्टेप नंबर 3 आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, स्पीड प्लस परफेक्शन. आता तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये बाळांनो जेवढ्या कमीत कमी वेळामध्ये केमिस्ट्री अटेम्प्ट करता येईल ना याच्यासाठी तुम्हाला स्पीडवरती काम करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, केमिस्ट्रीचे 50 क्वेश्चन जर तुम्ही अराउंड 30 किंवा 35 मिनिट्समध्ये अटेम्प्ट केलेत तर ते उरलेला वेळ आहे तो आपल्याला फिजिक्सला देता येईल. आणि फिजिक्सला खूप टाईम जातो, समजत नाही कुठं वेळ गेला आपला. याचसाठी बाळांनो सांगायचं आहे की केमिस्ट्रीमध्ये स्पीड प्लस परफेक्शनची बाळांनो तुम्हाला आत्तापासून प्रॅक्टिस करायची आहे. आता होतं असं, मुलांचा इश्यू काय होतो, मुलं व्यवस्थित अटेम्प्ट तर करतात, मग सिली मिस्टेक्स पण केमिस्ट्रीमध्ये भरपूर होतात. लाईक त्यांच्या न्यूमरिकल्सच्या व्हॅल्यूजमध्ये वगैरे किंवा क्वेश्चन्स व्यवस्थित वाचत नाहीत, यामुळे सिली मिस्टेक्स पण भरपूर केमिस्ट्रीमध्येच होत असतात. ठीक आहे, सो आता काय करायचं आहे, स्पीड प्लस परफेक्शन जर तुम्हाला हवं असेल केमिस्ट्रीमध्ये तर शक्य तेवढ्या मॉक टेस्ट, फुल लेंथ मॉक टेस्ट द्या. कारण का त्याच्याशिवाय बाळांनो तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होणारच नाही आहे. केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्सचं 3 तासामध्ये ॲज लाईक ॲक्च्युअल एक्झाममध्ये बसून तुम्ही जोपर्यंत अटेम्प्ट करत नाहीत तोपर्यंत बाळांनो तुम्हाला समजणारच नाही आहे की आपल्याला केमिस्ट्रीमध्ये स्कोर किती येतोय, तो इम्प्रूव्ह करायची कशी गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टी बाळांनो जर तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतील तर फुल लेंथ मॉक टेस्ट द्या. आता ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा फुल लेंथ मॉक टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं आहे, आमच्यासुद्धा मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्रामचे रजिस्ट्रेशन्स जे आहेत ना ते स्टार्ट आहेत, तुम्ही नक्की इनरोल करू शकता. एकतर आमच्या टेस्ट सिरीजबद्दल मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे व्हिडिओजमध्ये सांगत असतो का, कारण का मला माहीत आहे की आमचा जो कंटेंट आहे आणि मेंटरशिप आहे त्याचा नक्की विद्यार्थ्यांना बेनिफिट होतोय. एकतर टोटल 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत ॲज लाईक ॲक्च्युअल CET एक्झाम, म्हणजे पूर्ण इंटरफेससुद्धा तुम्हाला CET एक्झामसारखाच मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन मिळतं, त्याच्यासोबत प्रत्येक क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवलसुद्धा तुम्हाला कळते. त्याच्यानंतर
क्वेश्चन्स की कशी म्हणजे प्रत्येक मॉक टेस्ट तुम्ही कधीही अटेम्प्ट करू शकता. असं काही बाकीच्यांसारखं फिक्स्ड शेड्यूल नाही आहे की याच वेळेत अटेम्प्ट करायची वगैरे. 3 तासामध्ये तुम्ही कधीही तुमच्यानुसार टेस्ट देऊ शकता. टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर इन्स्टंटली रिझल्ट कळतो, कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत, प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशनसुद्धा कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, या लास्ट डेजमध्ये तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी टॉपर्सचे फॉर्म्युला शीट्स प्लस फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युला बुकसुद्धा विद्यार्थ्यांना दिले जातात, जेणेकरून तुमच्या रिव्हिजनमध्ये या गोष्टीचा खूप बेनिफिट होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर आम्ही मॉक टेस्टसोबत तुम्हाला देतोय ती पर्सनल मेंटरशिप. कारण का तुम्हाला सांगायला लागतं की तुमची मॉक टेस्टमध्ये स्कोर का इम्प्रूव्ह होत नाही, तुमचं मॉक टेस्ट ॲनालिसिस कसं चुकते, तुमचा सिलेबस कुठे राहिला आहे, रिव्हिजन कसं करायला पाहिजे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पर्सनली बाळांनो गाईड केले जातं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, त्याच्यावरती ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये नक्की जॉईन व्हा. तुम्हाला आता उरलेल्या 15 दिवसांमध्ये ज्या स्कोरवरती आहात त्याच्यापासून एका बेस्ट स्कोरपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप नक्की हेल्पफुल होईल, एवढं मी सांगू शकतो. आणि म्हणजे जेवढे शक्य असेल तेवढे मिनिमम प्राईस या ठेवायचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि मला माहीत आहे की बाकीच्यापेक्षा तरी खूप मिनिमम प्राईस आम्ही ठेवलेली आहे. ठीक आहे. आता येतो स्टेप नंबर, जे आपली पुढची स्टेप आहे, स्टेप नंबर 4, ती आहे तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा प्रॉब्लेम. मोस्टली मुलांचा इश्यू काय येतोय माहीत आहे, आमच्यासुद्धा टेस्ट सिरीजमधली मुलं विचारतात की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये काय इश्यू येते. एक तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये बाळांनो तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल, पहिलं काम करायचं, जेवढ्या काही आपल्या टेक्स्टबुकमध्ये नेम रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या एका पेजवरती लिहून काढायच्या, आपल्या स्टडी टेबलसमोर चिकटवायच्या आणि त्या सतत जेव्हा केव्हा वेळ मिळेल ना त्या सतत रिव्हिजन करत जायचं. ठीक आहे. स्टेप नंबर 2 काय आहे, तर अशा काही रिॲक्शन्स आहेत ज्या सतत रिपीट होत असतात, लाईक अमाइन्स चॅप्टर्समध्ये वगैरे. ठीक आहे. त्या सतत म्हणजे सतत रिपीट होतात. अशा सगळ्या रिॲक्शन्स तुम्हाला लिहून काढायच्या आहेत. अशा रिॲक्शन्स कशा करतात, तर ज्यावेळी PYQ सॉल्व करतात त्यावेळी समजतं की हीच रिॲक्शन मागच्या वर्षी सुद्धा रिपीट झाली होती. मग अशा रिॲक्शन्स त्यासुद्धा तुम्ही शॉर्ट नोट्स थ्रू लिहून काढा आणि त्यासुद्धा सतत रिवाईज करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय, लास्ट इयरचे PYQs फक्त परफेक्ट करा रिॲक्शनसाठी. ठीक आहे. या सिम्पल 3 स्टेप्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला डील करायसाठी. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आता तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं मेकॅनिझम समजून घेण्या इतका वेळ नाही आहे की GOC वगैरे समजून घेतो. त्याऐवजी तुम्ही काय करा, जेवढं शक्य असेल तेवढं रिव्हिजन करत जा ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हाच एक शॉर्टकट आहे, बाकी काही नाही. आता स्टेप नंबर 5 आणि सगळ्यात महत्त्वाची काय, तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठला क्वेश्चन विचारतील हे सांगता येत नाही. यासाठी टेक्स्टबुक जे आहे ना ती लाईन बाय लाईन वाचायचे. त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टर शक्य तेवढा अगेन अँड अगेन रिवाईज करायचं आहे आणि फक्त PYQs परफेक्ट करायचे आहेत. फिजिकल केमिस्ट्रीसाठी सांगायचं आहे, जेवढे काही चॅप्टर्समध्ये पहिल्यांदा फॉर्म्युलाज दिले सगळे परफेक्ट करा. जे न्यूमरिकल्स चॅप्टरमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेत तीसुद्धा परफेक्ट करा. आणि जेवढे बाकीचे PYQs आहेत ना तेवढे तुम्हाला सतत रिवाईज करा. ठीक आहे. हे होतं फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी. आता येतो बोनस टिपवरती, जी सगळ्यात महत्त्वाची आहे. तर बोनस टिपमध्ये मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे, पहिलं म्हणजे काय, केमिस्ट्रीचा कुठलाही चॅप्टर स्किप करू नका. खूप गरजेचं आहे, जेवढा सिलेबस शक्य असेल तेवढा केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचा या 15 दिवसामध्ये कव्हर करा. दुसरं म्हणजे काय, केमिस्ट्रीसाठी गरजेचं काय आहे, जेवढं शक्य असेल तेवढं रिव्हिजन. तुम्हाला आता जेवढा वेळ मिळतोय त्याच्यामध्ये एक रिव्हिजनचा स्लॉट बाळांनो सेपरेट काढावंच लागणार आहे. ठीक आहे. या रिव्हिजन स्लॉटमध्ये तुम्हाला जेवढं असेल तेवढं रिव्हिजन व्यवस्थित करत जा. आणखीन एक सांगतो की केमिस्ट्रीमध्ये स्पीड आणि परफेक्शन खूप मॅटर करतं. याच्यासाठी मॉक टेस्ट जेवढ्या शक्य असतील ना या 15 दिवसामध्ये मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करा. भले तुम्ही आमच्याकडेच मॉक टेस्टमध्ये इनरोल करा असं काही नाही, जेथून तुम्हाला बेस्ट कंटेंट मिळतोय ना तिथं तुम्ही नक्की इनरोल करा, परंतु मॉक टेस्ट बाळांनो द्या. कारण का मॉक टेस्टशिवाय समजणार नाही की CETचे पेपर कसा आपल्याला अटेम्प्ट करायचा, स्कोर किती येतोय, आपले वीक टॉपिक्स कुठले आहेत, वीक एरियाज काय आहेत, त्याच्यावरती तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी पुढचे 15 दिवस आहेत. आणि याचसाठी बाळांनो आत्ता जे आहे ना रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट याच 2 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. बोनस टिपमध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे काय, दरवर्षी आता मी हे ऐकतोय की 8 लाख रजिस्ट्रेशन्स वगैरे झालेत वगैरे वगैरे, कॉम्पिटिशन्स आहे, हे दरवर्षी बोललं जातं आणि दरवर्षी यावरती व्हिडिओज वगैरे येतात. आपण या गोष्टींवरती फोकस करूयाच नको. एक सांगतो की आता तुम्ही सुद्धा काय करता, जनरली कुठेही आता व्हिडिओज वगैरे बघताना 160 मार्क्स 130 मार्क्स इन 10 डेज 5 डेज या सगळ्या गोष्टी चालू असतात. परंतु ॲट द एंड ऑफ द डे या सगळ्या गोष्टी बाळांनो कधी पॉसिबल आहेत, जेव्हा तुम्ही एकटं बसून म्हणजे सेल्फ स्टडी किती करता याच्यावरती. आता 15 दिवस आहेत ना, क्रॅश कोर्स, तुमचं कोचिंग, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज कराव्याच लागणार आहेत. आणि हे करून तुम्हाला बाळांनो आता सेल्फ स्टडीसाठी वेळ काढायची गरज आहे.
ठीक आहे. उगाचच कुणीही तुम्हाला शॉर्टकट्स मार्गाने काहीही पॉसिबल नाही आहे. ॲट द एंड तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्यात. 2 गोष्टी करा. एक म्हणजे काय, शॉर्टकट वेगळे काही करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही एफर्ट्स व्यवस्थित घ्या. आणि दुसरं तुमचं ओव्हर थिंकिंग थांबवा की मला 99 पर्सेंटाईल मिळतील की नाही, मला 90+ पर्सेंटाईल मिळतील. हे पर्सेंटाईल असं आहे ना जे कुणाच्याच हातात नाही आहे. तुम्ही जेवढे शक्य असेल तेवढा स्कोर करा चांगला, त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित पर्सेंटाईल सगळ्यांना यावर्षीसुद्धा मिळणारच आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन जास्त आहे, विद्यार्थी जास्त आहेत, ॲडमिशन मिळेल की नाही या गोष्टी डोक्यातून काढून टाका. सध्या फोकस फक्त तुमच्या प्रिपरेशनवरती असू द्यात. आणि मला माहिती आहे की सगळ्यांना यावर्षी कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळणारच आहे. ठीक आहे. सो सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करत राहा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.